जवळपास 1.5-2 वर्ष आपण पाहतोय चालूच अनेक गोष्टी आपण ऐकत आलोय. कोण काय सांगतं, कोण दुसरं काय सांगतं. पण हे सगळं चालू असताना काही बारकावे जे आहेत ते मी तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी इथं आलेलो आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे, DRP मधून आपल्याला एक्सक्लूड केले, आपली राहती वस्ती आहे ती त्याच्यातून बाहेर काढलेली, आपल्याला धोका नाही आहे. पण पुढे जात असताना आणि पुढे काय काय होणार आहे हे पाहत असताना मला वाटतं आपल्या पूर्ण कोळीवाड्याने सावधपणे पुढची पाऊल टाकणं हे गरजेचं आहे. मागच्याच महिन्यात मी कुंभारवाड्यात येऊन गेलो आणि कुंभारवाड्यामध्ये मी घरोघरी गेलो. अनेकांच्या घरी गेल्यानंतर पाहिलं की तिथे छोटे छोटे व्यवसाय चालू आहेत. जे आपण पणत्या लावतो, दहीहंडीला आता 10 थर आता लागलेत, बरोबर आहे, पण ते 10व्या थरावर हंडी जी फोडतो आपण ती त्या कुंभारवाड्यातून येते. आता गणपतीचा सण येईल, पणत्या आपल्या घरोघरी लागतील, दिवाळीसाठी असतील, नवरात्रीसाठी असतील, आणि इथे जे काही आपल्याला साहित्य लागतं, सामग्री लागतं, जे काही कुंभारांकडून यायचं असतं ते त्या कुंभारवाड्यातून येतं. खरोखर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असं आमच्या शेजारच्या एरियामध्ये, म्हणजे आम्ही इथे कलानगर, हे BKC वगैरे नंतर आलं. खरं कलानगर आणि धारावीमध्ये काहीच अंतर नव्हतं, BKC मधल्यामध्ये नंतर आलं. ठीक आहे, तेही आपलंच आहे. तसं पाहायला गेलं तर मुंबईत सगळी आपली आहे. पण हे जरी असलं तरी ह्या कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर अनेक घरांमध्ये मी गेलो आणि मला प्रश्न एकच लोक विचारत होते की हमारा क्या होगा, आम्ही जायचं कुठे, आम्ही इथून निघाल्यानंतर आमचा व्यवसायाचा काय होणार, आम्हाला इमारतींमध्ये टाकल्यानंतर जे आमचे छोटे मोठे व्यवसाय आहेत, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चाललेले व्यवसाय आहेत, ते आम्ही जाणार कुठे. आणि इथे जसं आपण पाहतोय की इथे आपले हिंदू बांधव आहेत, ख्रिस्ती बांधव आहेत, सगळे एकमेकांच्या सोबत राहतात आणि प्रत्येक कोळीवाड्यात राहतात. कारण आमच्याकडे वरळी कोळीवाडी पण तसंच वातावरण. तिथे सोमनाथ जिल्ह्यामधून आलेले अनेक लोक आहेत. 3 पिढ्या 4 पिढ्यापूर्वी ते आले होते. तिथे काही मुस्लिम बांधव आहेत, तिथे हिंदू बांधव आहेत. तिथे सोमनाथ जिल्ह्यातून आल्यानंतर अर्थात शंकराचं देखील चांगलं मंदिर आहे. पण आता चाललंय काय सगळीकडे, जेव्हा आपण धारावीबद्दल बोलतो तेव्हा भाजप एक प्रचार सुरू करतं की अरे हे तर बांगलादेशांसाठी चाललंय, हे तर रोहिंग्यांसाठी चाललंय. बरं, भाजपला हे पण माहीत नाही की रोहिंग्या बर्मामधून येतात, बांगलादेशमधून नाही, तरी पण बोलायचं म्हणून बोलायचं. म्हणून आज पहिला प्रश्न जो मी कुंभारवाड्यात विचारला तो मी तुम्हाला विचारतोय, तुमच्यात कोणी बांगलादेशी आहे का? मग भाजपला तुम्ही बांगलादेशी कसे वाटतं? प्रश्न जरी आपल्याला गंमत वाटत असेल तरी बाहेर जो प्रचार चालला आहे की इथं घुसपेटी आहेत, हे बांगलादेशी आहेत, हा प्रचार करून संपूर्ण मुंबईमध्ये वातावरण बिघडवायचं, मुंबईमध्ये वातावरण तुमच्या विरुद्ध करायचं आणि तुम्हाला लवकर इथून बाहेर काढण्यास भाग पाडायचं, हा जो कट चाललाय, कारस्थान चाललंय, हे आपल्याला हाणून पाडायलाच लागेल. हे सगळे आपले कोळी बांधव आहेत. इथे किती वर्षापूर्वी तुम्ही इथे आलात, किती वर्ष तुम्ही इथे राहताय, किती पिढ्या तुम्ही इथे राहताय. आणि हेच मी तिथे कुंभारवाड्यात बघितलं की खालच्या मजल्यावर, तळ मजल्यावर त्यांची फॅमिली होती, आई वडील होते. वरच्या मजल्यावर कोणाची मुलं राहत आहेत, कोणाचा भाऊ राहतोय, कोणाची बहीण राहते. पण गंमत अशी केली ह्या सगळ्यांनी, अदानी समूहाने, की सगळ्यांनाच, म्हणजे आता मध्ये कुठे ते मेघवाडीमध्ये मला ते झालं ना, सर्वे झाला, आणि तो सर्वे काही ठराविक लोकांनी विश्वास ठेवला की चला काहीतरी चांगलं होतं, वर्षानुवर्ष आपण इथे राहिलेलो, काहीतरी चांगलं मिळेल आपल्याला, खोळी तरी मिळेल. ते करून जेव्हा सर्वे झाला तुम्हाला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल, 80%हून जास्ती लोक अपात्र ठरवली. 80%हून जास्ती. सगळे मला भेटायला आले, सेना भवनला मला भेटले, तर साहब हम तो यहाँ पहले से रह रहे, पीढ़ी मेरी यहीं गई, मेरे परदादा यहाँ आए, मेरे दादाजी यहाँ थे, मैं यहाँ अभी पला बसा हूँ, तो मैं कैसे यहाँ अपात्र हुआ. आणि त्याने हेच सांगितलं, तू अपात्र होण्यासाठी तू काय केलं होतं? नाही, मैंने तो अदानी पे विश्वास रखा, मैंने तो सरकार पे विश्वास रखा. म्हणजे ज्या सरकारवर आपण विश्वास ठेवतोय तेच सरकार आपला विश्वासघात करते, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, तुम्हाला परत एकदा सांगतो, मी कदाचित वाटत असेल की हे एक्सक्लूड केलं, पण ह्याच धारावीमध्ये नंतर अदानी समूह असेल किंवा हे सरकार असेल, मोठे मोठे टॉवर आणतील आणि टॉवर आल्यानंतर तुम्हाला काय सांगणार? जे पियुष गोयल जेव्हा खासदार बनत होते, जेव्हा तिथे फिरत होते, कोळीवाड्याच्या समोर गेले आणि मग नाकावर रुमाल घेतला, नाही बहुत गंदा वास आता है, हा ये सब निकाल दो, सगळं काढून टाका. पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी आत्ता आम्ही लढत होतो, आणि थोडं दुर्दैव आपल्या मुंबईचं हेच आहे की प्रत्येक ठिकाणी कोळीवाड्यात आपल्याला लढा द्यायला लागतोय. सगळे आपल्यावरच येतात आणि आपल्यावर काय येतात हे आपल्याला कळत नाहीये. ही मुंबई आपली असताना